नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण ल्युकोसाइट्समधली सेकंड टाईप पाहणार आहोत. स्मॉल बी ग्रॅन्युलोसाइट्स. मग तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे 11वी झालेलंच आहे. ज्यावेळी ए येतं तिथं अब्सेंट म्हणजेच ग्रॅन्युलोसाइट्स ग्रॅन्युल्स आर अब्सेंट याच्या नावावरूनच कळते. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट डू नॉट कंटेन्स ग्रॅन्युलर सायटोप्लाझम अँड लोब्ड न्यूक्लियस इज अब्सेंट. यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ग्रॅन्युलर सायटोप्लाझम नसतो. म्हणजेच इन सायटोप्लाझम ग्रॅन्युल्स आर अब्सेंट. सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात, कण दिसून येत नाहीत. अगदी क्लिअर सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. अँड लोब्ड न्यूक्लियस इज अब्सेंट. न्यूक्लियस असतो तो सुद्धा कसा असतो? विदाउट लोब्ड. म्हणजेच लोब्ड न्यूक्लियस इज अब्सेंट. कसल्याही प्रकारचा न्यूक्लियसमध्ये लोब नसतो. म्हणजे फर्स्ट त्यामध्ये पॉईंट, इट डू नॉट कंटेन्स ग्रॅन्युलर सायटोप्लाझम अँड लोब्ड न्यूक्लियस इज अब्सेंट. सेकंड पॉईंट, इट इन्क्लूड्स टू टाइप्स सच ॲज. मग ह्यामध्ये परत दोन टाईप आहेत. त्यामध्ये फर्स्ट लिम्फोसाइट्स आणि सेकंड मोनोसाइट्स. मग त्यामध्ये दोन टाईप अग्रॅन्युलोसाइट्समध्ये. म्हणजेच अग्रॅन्युलोसाइट्स मेनली डिवायडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट लिम्फोसाइट्स अँड सेकंड मोनोसाइट्स. मग त्यामध्ये फर्स्ट पहा लिम्फोसाइट्स. मग लिम्फोसाइट्समध्ये पहिल्यांदा डायग्राम पहा. इररेग्युलर शेप मीन्स अमिबॉइड शेप. कुणाचा आहे? लिम्फोसाइट्सचा. वाय? दिस इज अ टाईप ऑफ WBC. WBCची ही टाईप आहे. WBC कशा असतात तर इररेग्युलर ऑर अमिबॉइड शेपमध्ये असतात. आकार इररेग्युलर असतो, रेग्युलर नसतो. त्यामध्ये नाव बघा. सायटोप्लाझम हे जे व्हाईट जे दिसतंय ते न्यूक्लियस. रेड कलरमध्ये स्फेरिकल स्ट्रक्चर दिसतंय ते न्यूक्लियस. म्हणजेच क्लिअर दाखवायचा सायटोप्लाझम, कोणतेही ग्रॅन्युल दाखवायचे नाहीत. न्यूक्लियस मोठा स्पेरिकलमध्ये दाखवायचा. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट हॅज लार्ज राऊंड न्यूक्लियस अँड क्लिअर सायटोप्लाझम. म्हणजे लिम्फोसाइट्समध्ये काय असतात तर लार्ज राऊंड न्यूक्लियस. न्यूक्लियस असतो अगदी मोठा आणि गोलाकार आकारामध्ये. अँड क्लिअर सायटोप्लाझम मीन्स ग्रॅन्युल्स आर नॉट सीन इन दिस सायटोप्लाझम. ह्या सायटोप्लाझममध्ये कसल्याही प्रकारचे ग्रॅन्युल्स दिसून येत नाहीत. म्हणजे सायटोप्लाझम इज क्लिअर. म्हणजे फर्स्ट पॉईंट, इट हॅज लार्ज राऊंड न्यूक्लियस अँड क्लिअर सायटोप्लाझम. सेकंड पॉईंट, इट फॉर्म्स अबाउट 20 to 25% ऑफ टोटल WBCs. मग 100% वाटा धरला WBCचा तर 20 ते 25% काय असतात? लिम्फोसाइट्स. म्हणजे 20 to 25% ऑफ लिम्फोसाइट्स आर प्रेझेंट इन टोटल WBCs. 100% जर WBCs असतील तर 20 ते 25% वाटा कुणाचा असतो? लिम्फोसाइट्सचा. म्हणजे सेकंड पॉईंट, इट फॉर्म्स अबाउट 20 to 25% ऑफ टोटल WBCs. थर्ड पॉईंट, these are of two major types, EBI and ETI forms. EBI and ETI फॉर्म्स मध्ये दोन टाईप हे मेजर टाईप आहेत. कुणाच्या? लिम्फोसाइटच्या. म्हणजे थर्ड पॉईंट, दीज आर ऑफ म्हणजे लिम्फोसाइट्स आर ऑफ टू मेजर टाईप्स. लिम्फोसाइटच्या दोन मेजर टाईप मुख्य टाईप आहेत, EBI अँड ETI फॉर्म्स. फोर्थ पॉईंट, both B and T lymphocytes are responsible for immune responses of the body. मग त्यामध्ये बी लिम्फोसाइट्स ॲज वेल ॲज टी लिम्फोसाइट्स ह्या काय करत असतात? रेस्पॉन्सिबल असतात, जबाबदार. कशाला? फॉर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी. बॉडीमधले जे संरक्षणाचा जो रेस्पॉन्स असतो, संरक्षण प्रणाली बॉडीमधली, त्याला रेस्पॉन्सिबल कोण असतं मेन? तर बी अँड टी लिम्फोसाइट्स. टू लिम्फोसाइट्स आर रेस्पॉन्सिबल, विच B lymphocytes and T lymphocytes are responsible for what?
इम्यून रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी, बॉडीमधला इम्यून रेस्पॉन्सेस, संरक्षण किंवा संरक्षण प्रणाली प्रतिकार करण्यासाठी या दोन लिम्फोसाइट्स रेस्पॉन्सिबल असतात. हा फोर्थ पॉईंट. फिफ्थ पॉईंट, इट प्रोड्यूस अँटीबॉडीज अँड अँटीटॉक्झिन्स अगेन्स्ट इन्फेक्शन्स. मग एखादा जर संसर्ग डिसीजचा एखाद्यात झाला तर त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी लिम्फोसाइट्स काय काम करतात, तर याचं फंक्शन आहे. लिम्फोसाइट्स प्रोड्यूस अँटीबॉडीज अँड अँटीटॉक्झिन्स. अँटीबॉडीज आणि अँटीटॉक्झिन्स तयार करण्याचं काम लगेच करतात अगेन्स्ट इन्फेक्शन, एखाद्या इन्फेक्शन संसर्गाविरुद्ध किंवा डिसीजच्या संसर्गाविरुद्ध. फिफ्थ पॉईंट, इट प्रोड्यूस अँटीबॉडीज अँड अँटीटॉक्झिन्स अगेन्स्ट इन्फेक्शन. सेकंड टाईप मोनोसाइट्स. त्यामध्ये याची डायग्राम पहा. मग डायग्राममध्ये काय आहे, इरेग्युलर मीन्स अमिबॉइड शेपमध्ये मोनोसाइट, व्हाईट ब्लड सेल्स. सायटोप्लाझम क्लिअर आहे. न्यूक्लियस मोठा न्यूक्लियस, लार्ज न्यूक्लियस आहे. मग त्यामध्ये डायग्राम सोपे आहे, क्लिअर दाखवायचा, कोणताही ग्रॅन्युल दाखवायचं नाही सायटोप्लाझममध्ये, आणि न्यूक्लियस दाखवायचा मोठा. फर्स्ट पॉईंट, इट हॅज largest of all WBCs with kidney shaped nucleus and abundant cytoplasm. It has WBC जेवढ्या टाईप आहे WBC मधल्या सगळ्यात लार्ज असणारी, मोठी असणारी टाईप कोणती असते, मोनोसाइट्स. ही सेल सगळ्यात मोठी असते. विथ किडनी शेप न्यूक्लियस. न्यूक्लियस जर बघितला तर किडनीच्या आकाराचा, म्हणजे किडनी ऑर बीन शेप, एवढ्याच्या किंवा किडनीच्या आकारामध्ये काय असतो, न्यूक्लियस. अँड अबंडंट सायटोप्लाझम, आणि त्याच्या भोवती भरपूर प्रमाणात काय असतो, सायटोप्लाझम. म्हणजे फर्स्ट पॉईंट, इट हॅज लार्जेस्ट अँड ऑफ ऑल WBCs विथ किडनी शेप न्यूक्लियस अँड अबंडंट सायटोप्लाझम. सेकंड पॉईंट, इट फॉर्म्स अबाउट 6 to 8% ऑफ टोटल WBCs. 100% WBCs मध्ये फक्त 6 ते 8% वाटा कुणाचा असतो, मोनोसाइट्स. म्हणजे 6 to 8% ऑफ मोनोसाइट्स आर प्रेझेंट इन WBCs. म्हणजे सेकंड पॉईंट, इट फॉर्म्स अबाउट 6 to 8% ऑफ टोटल WBCs. थर्ड पॉईंट, these are phagocytic which destroy foreign organisms entering the body. यांचं सुद्धा काम काय तर फॅगोसायटिक आहे, हल्ला करणाऱ्या मोनोसाइट असतात. यांचं काम डेस्ट्रॉय करणं. कुणाला डेस्ट्रॉय करतात, फॉरेन ऑर्गॅनिझम्स सच ॲज बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस, जर्म्स, पॅथोजेन्स एटसेट्रा एंट्रिंग द बॉडी. हे सर्व जर बॉडीमध्ये एंट्रिंग झाले फॉरेन ऑर्गॅनिझम्स किंवा मॉलिक्युल्स, तर त्यांचा नाश करायचं काम मोनोसाइट्स करतात. म्हणजे थर्ड पॉईंट, these are phagocytic, हे त्यांचं फंक्शन आहे. विच डेस्ट्रॉय फॉरेन ऑर्गॅनिझम्स एंट्रिंग द बॉडी. ह्या दोन टाईप कुणाच्या झाल्या तर अग्रॅन्युलोसाइट्स, मागाच्या झाल्या ग्रॅन्युलोसाइट्स, ह्या झाल्या अग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजेच ग्रॅन्युल्स आर अब्सेंट इन दीज सेल्स. आता थर्ड टाईप थ्रॉम्बोसाइट्स, मेन टाईप ऑर प्लेटलेट्स. त्यामध्ये थ्रॉम्बॉस मीन्स क्लॉट, कायटॉस मीन्स सेल. सेल त्यामध्ये काय झालेले असतात, क्लॉट होतात, त्याला काय म्हणतात, थ्रॉम्बोसाइट्स किंवा प्लेटलेट्स. त्याच्या डायग्राम अशा सोपे आहेत. अशा दोन प्रकारच्या, एक स्पेरिकल आणि एक कसं म्हणतो थोडक्यात इलॉंगेटेड, अशा सेल दाखवायच्या. मग त्यामध्ये आता फर्स्ट पॉईंट, these are non-nucleated, राउंडेड अँड बायकॉन्व्हेक्स. आत्ता तुम्ही डायग्राम बघितलेली आहेच. ह्या कशा असतात तर नॉन न्यूक्लिएटेड, लाईक RBCs. RBCs जशा आहेत तशा ह्या सुद्धा कशा असतात, नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस इज absent in these cells. राउंडेड अँड बायकॉन्व्हेक्स, काही राउंडेडमध्ये दिसतील, काही बायकॉन्व्हेक्स आणि इलॉंगेटेड दिसतील. बायकॉन्व्हेक्स बरोबर RBCच्या विरोधात. RBCs बायकॉन्केव होत्या, अंतर्वक्र होत्या दोन्ही बाजून, आणि ह्या दोन्ही बाजून काय असतात, बहिर्वक्र असतात, बाय कॉन्व्हेक्स. म्हणजे फर्स्ट पॉईंट, दीज आर नॉन न्यूक्लिएटेड, राउंडेड अँड बायकॉन्व्हेक्स. सेकंड पॉईंट, दीज आर सेल फ्रॅगमेंट्स
produced from megakaryocytes, that is special cells in bone marrow. These are cell fragments. म्हणजे हे जे आहेत थ्रोम्बोसाइट्स ह्या काय आहेत सेल फ्रॅगमेंट्स, लहान लहान त्यामध्ये फ्रॅगमेंट्स फ्रॉम कुणापासून तयार झालेले तर मेगा कॅरिओसाइट्स पासून. म्हणजेच त्यामध्ये मोठा जो कॅरिओन असतो न्यूक्लियस त्याच्यापासून तयार झालेल्या ह्या सेल फ्रॅगमेंट आहेत. स्पेशल सेल्स इन बोन मॅरो. आणि ह्या स्पेशल टाईपचे सेल असतात कुणामध्ये बोन मॅरो, हाडांच्या मधला जो भाग आहे तिथला. म्हणजे सेकंड पॉइंट, दीज आर सेल फ्रॅगमेंट्स प्रोड्युस्ड फ्रॉम मेगा कॅरिओसाइट्स दॅट इज स्पेशल सेल्स इन बोन मॅरो. प्रत्येक पॉइंट MCQ साठी करूनच ठेवायचा. थर्ड पॉइंट, इन नॉर्मल अडल्ट हॅज 1.5 lakh to 3.5 lakh per cubic mm of blood are present. मग ब्लड मध्ये जर विचार केला तर ह्याचा पर क्युबिक mm मध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर साधारण 1.5 लाख ते 3.5 लाख हे हेल्दी पर्सन मध्ये किंवा नॉर्मल हेल्दी अडल्ट मध्ये ह्या थ्रोम्बोसाइट्स दिसून येतात. म्हणजे त्यांचं नॉर्मल रेंज किती आहे 1.5 lakh to 3.5 lakh. म्हणजे थर्ड पॉइंट, इन नॉर्मल अडल्ट हॅज 1.5 lakh to 3.5 lakh per cubic mm of blood are present. Fourth point, the average lifespan of 5 to 10 days. आणि थ्रोम्बोसाइट्सचं जे आयुष्यमान आहे जगण्याचा कालावधी किती असतो साधारण 5 to 10 days, 5 ते 10 दिवसच ह्या जगत असतात. म्हणजेच फोर्थ पॉइंट, द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ 5 to 10 days. फिफ्थ पॉइंट, these cells release a variety of substances which helps in coagulation or clotting of blood, that is thromboplastin. आणि ह्या ज्या सेल्स आहेत, which cells, thrombocytes or blood platelets, रिलीज काय रिलीज करतात व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस, सबस्टन्सेसची व्हरायटी फॉर कशासाठी कोॲग्युलेशन और क्लॉटिंग ऑफ ब्लड. म्हणजे ब्लड जे आहे घट्ट व्हावं यासाठी, म्हणजे पूर्ण पातळ नाही पूर्ण अगदी गुटळी नाही, घट्ट व्हावं यासाठी काय केलं जातं तर व्हरायटी रिलीज करते सबस्टन्सेस. त्यामध्ये मेन कोण असतो थ्रॉम्बोप्लास्टिन नावाचा सबस्टन्स. म्हणजे फिफ्थ पॉइंट, these cells release a variety of substances which helps in coagulation or clotting of blood, that is thromboplastin. Sixth point, formation of thrombocytes are called thrombopoiesis. आणि जिथं थ्रोम्बोसाइट्स तयार होतात त्या प्रोसेसला काय म्हणतात थ्रॉम्बोपोएसिस. म्हणजेच फॉर्मेशनची जी प्रोसेस असते तयार होण्याची प्रोसेस थ्रोम्बोसाइट्स त्याला थ्रॉम्बोपोएसिस म्हणतात. म्हणजे सिक्स्थ पॉइंट, फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोसाइट्स आर कॉल्ड थ्रॉम्बोपोएसिस. सेवन्थ पॉइंट, इनक्रीज इन नंबर ऑफ प्लेटलेट्स आर कॉल्ड थ्रोम्बोसाइटोसिस. आणि नॉर्मल रेंज जी सांगितली होती 1.5 lakh to 3.5 lakh ह्याच्यापेक्षा जर इन्क्रीज झाला नंबर प्लेटलेट्सचा तर त्याला काय म्हणतात त्यावेळी थ्रॉम्बोसाइटोसिस. म्हणजे सेवन्थ पॉइंट, increase in number of platelets are called thrombocytosis. And last point 8, decrease in number of platelets are called thrombocytopenia. It leads to excessive loss of blood from the body. आणि ज्यावेळी नॉर्मल रेंज जे आहे 1.5 lakh to 3.5 lakh ह्याच्यापेक्षा जर ब्लड प्लेटलेट्स कमी झाल्या नंबर डिक्रीज झाला तर त्यावेळी त्याला काय म्हणतात थ्रॉम्बोसाइटोपेनिया. लक्षात ठेवायचं हे सगळं MCQ साठी. इट लीड्स टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. म्हणजेच ते जर नंबर डिक्रीज झाला यांचा प्लेटलेटचा तर ते कशात सहभाग घेतं तर एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. म्हणजेच बॉडीमधून जास्तीत जास्त प्रमाणात लॉस होतो कशाचा ब्लडचा. म्हणून शक्यतो डिक्रीज नंबर होऊ देत नाही, धोक्यात येतो तो व्यक्ती. म्हणजे 8th पॉइंट, डिक्रीज इन नंबर ऑफ प्लेटलेट्स आर कॉल्ड थ्रोम्बोसाइटोपेनिया. इट लीड्स टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड फ्रॉम द बॉडी. धन्यवाद.